नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला मिळणार गती. ठाणे आणि मुलुंड दरम्यान सुरू असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून रेल्वेच्या अखत्यारीत येणारी सर्व कामे त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचे सांगितले. यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला गती येणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत असल्याने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सातत्याने याबाबत आवाज उठवला होता. आताच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रखडलेले रेल्वे स्थानकाचे काम त्वरित सुरू करण्याची विनंती केली होती. तर रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील भाषणात व्यक्त करत प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही खासदार नरेश म्हस्के यांनी हा मुद्दा लावून धरला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मध्य रेल्वे तात्काळ काम सुरू करणार असल्याचे आणि त्या कामाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितल्याने लवकरच काम प्रगतीपथावर येईल, असा आशावाद खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. युतीवरून कुस्ती नको, दोन्ही आमदारांकडून भाजप कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी भाजप कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात दंड थोपटले असून विविध मंडळांमध्ये मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युतीविरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दाखल केलेले गुन्हे, समाजकार्यात केलेले हस्तक्षेप, दादागिरी, युतीधर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्ण कृत्यांचा पाढा भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांचा समक्ष वाचला. यावेळी भाजप उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनीही शिवसेनेच्या कारभारावर नाराजी दर्शवत युती केल्यास भाजपला समसमान हक्क मिळावा अशी मागणी केली. यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, सबुरीने घ्या, तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले तरी दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक होत असल्याने ठाण्यात भाजप शिवसेनेत कुस्ती रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप श्रेष्ठी आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका. मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी सन 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या माझ्या जेवढं काम केलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांची मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माचा राजकारणी देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला श्रद्धांजली देऊन चिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला चालू आहे. चर्चा चालू आहे. आज तारीख 19 आहे. आज 2 दिवस आहे. असं मला तरी वाटत नाही, कारण सगळ्या बैठकींना सगळ्या राजकारण असं साधं तर आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, याच्यावर चालत. याप्रसंगी मनीषा भगत यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले. यावेळेस शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, राकेश भगत, मकसूद खान आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश.